फॅशन क्वीन ते दमदार अभिनेत्री सोनम कपूर यांचा प्रेरणादायी प्रवास. फॅशन जगातील स्टाईल आयकॉन, बॉलिवूडमधील बोल्ड आणि वेगळी विचारसरणी असलेली अभिनेत्री सोनम कपूर. एका चित्रपट सौंदर्यापलीकडे जाऊन तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आपण तिच्या या प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत, ज्यात फॅशन पासून ते अभिनयापर्यंत सर्व काही वैशिष्ट्यपूर्ण आहे. Hi Eri, this is Sonam and welcome to my Mumbai home. Come on in. Actually, welcome back. This is the second time we're doing this. 1985 मध्ये जन्मलेल्या सोनम कपूर अहुजा हे नाव आपण वारसा म्हणून ओळखतो. तिचे वडील बॉलिवूडचे मिस्टर ॲक्टिव्हिस्ट अनिल कपूर आणि आजी निर्माती निर्मला कपूर असे असलेले सुवर्ण कुंडल तिनं कधीच आपल्या श्रेयाच्या तिकीट म्हणून वापरलं नाही. लहानपणापासून तिला चित्रपटांची आवड होती, पण तिनं सरळ कॅमेरासमोर जाण्याआधी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ब्लॅक चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. 2007 मध्ये भन्साळींचा सावरी या चित्रपटातून तिनं डेब्यू केले. या चित्रपटात ती एका साधी, पारदर्शक आणि सुंदर मुलीच्या भूमिकेत होती. चित्रपटाला कदाचित व्यावसायिक यश मिळालं नाही, पण अभिनेत्री म्हणून तिची वाटचाल सुरू झाली. पण लगेचच तिची ओळख एका फॅशन देवी म्हणून वेगळी निर्माण होऊ लागली. सोनम कपूरला जर एका विशेषणानं ओळखलं जात आहे ते आहे स्टायलिशता. लोकरचे साडे, पारदर्शक सिल्क साड्या आणि आंतरराष्ट्रीय डिझायनर्सची कपडे. सोनमनं भारतीय फॅशनला जागतिक नकाशावर आणलं. ती कोणत्याही पर्वाच्या फॅशनवर हल्ला चढवण्यासाठी तयार असे. कॅन्स फिल्म फेस्टिवलवर तिनं भारतीय परंपरेचा ठामपणे बचाव केला आणि जगाला दाखवलं की आमची संस्कृती आणि आमचं फॅशन किती श्रीमंत आहे. पण या सुंदरतेच्या पलीकडे एका अभिनेत्री म्हणून तिचे साखर आणि काटे होते. तिच्या अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळालं नाही. काही टीकाकारांनी तिला फक्त फॅशनिस्टा अभिनेत्री म्हणून लेबल केलं. तिच्या अभिनयाची कदर व्हायला त्यांना वाटलं नाही. आयशा, मैं अँड मिस्टर खन्ना, थँक्यू अशा चित्रपटातील तिचे काम पाहून तरी लोकांना वाटत होते की तिला ग्लॅमर दाखवू शकतो. पण सोनमनं कधीच हार मानली नाही. तिच्या कारकिर्दीतले सर्वात मोठं वळण होतं 2016 मधील नीरजा चित्रपटाचे. नीरजा भणोत या खरे जीवनातील हिरोईनची भूमिका सोनमनं साकारली. हवाई प्रवासाचे विमान हायजॅक झाले आणि एक पुरुष प्रवासी वाचवण्यासाठी ती कशी लढते हे चित्रपटात पाहायला मिळाले. या भूमिकेत सोनमनं केलेला अभिनय हे तिच्या आयुष्यातलं बेस्ट मानलं जातं. तिनं मेकअप न करता फक्त आपल्या डोळ्यातील भीती आणि हिंमत दाखवून सगळ्यांना थिंबवून टाकलं. इसकी कुंडली में लिखा था कुल का दीपक बनेगी ये. सब मैं सिर्फ अपना काम कर रही हूँ, अपना फर्ज निभा रही हूँ. त्याचबरोबर रांझणामधील झरा चरित्र आणि प्रेम रतन धन पायोमधील साधेपणानं भरलेली भूमिकाही तिच्या अभिनयाच्या पायरीपुढे नेल्या. या भूमिकांनी तिला फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारसारखे सन्मान मिळवून दिले. सोनमनं जगाला दाखवलं की फक्त कपड्यांची मोहरी नाही, तर तिच्या आतल्या कलाकाराला ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकते. चित्रपट सृष्टीबाहेर सोनम कपूर आपल्या विचारसरणीसाठी ओळखली जाते. ती नेहमीच महिलांच्या हक्कासाठी, शिक्षणासाठी आणि पर्यावरणासाठी आवाज उठवते. फेमिनिस्ट असणं आणि ते साध्या भाषेत सांगणं यात तिला कधीही संकोच वाटला नाही. तिच्या वैयक्तिक आयुष्यात जेव्हा तिनं दिल्लीचे उद्योजक आणि प्रेमळ स्वभावाचे आनंद अहुजा यांच्याशी लग्न केलं, तेव्हा तिने पारंपरिक चित्रपट सृष्टीतल्या लग्नाच्या संकल्पना बदलल्या. तिचं लग्न इतकं साधे आणि खुलं होतं की तिच्या चाहत्यांनी त्याचंही कौतुक केलं. आज ती एक आई आहे आणि तिचे जीवन आता नवीन टप्प्यावर पोहोचले. आता आपल्या बहिणीच्या बरोबर रेहसन हा कपड्यांचा ब्रँड सुरू करून ती उद्योजक बनली आहे. सोनम कपूर हा नाव आहे तो स्वप्न पाहणाऱ्या आणि ते साकारणाऱ्या प्रत्येक मुलीला प्रेरणा देणारा. तिनं सिद्ध केलंय की तुमची ओळख तुम्हीच तुमच्या निर्णयांनी तयार करता. तिच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही तिला विनंती करतो की ती असेच आपला वैभवशाली प्रवास चालू ठेवो. जर आपण सोनम कपूरच्या आयुष्यावर आधारित हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवर येणाऱ्या अशाच अपडेट्ससाठी आमचे सबस्क्राईब बटन दाबा आणि आपले मौल्यवान कमेंट्स नक्की लिहा. हा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.